करवीर तालुक्यातील कंदलगाव इथं आज विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यपालांसह पालकमंत्री आणि इतर प्रमुख मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले नाहीत। या कार्यक्रमाकडे लोकांनी सुद्धा पाठ फिरवल्यामुळे केलेला लाखो रुपये खर्च पाण्यात गेल्याचं दिसून आलं। केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं संपूर्ण देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा हा उपक्रम सुरू केलाय। आज कंदलगाव इथं राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा राबत होती। पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार होते। पण ऐनवेळी राज्यपालांचा दौरा रद्द झाला, तसंच मंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत। या उपक्रमासाठी लाखो रुपये खर्चून भव्य मंडप उभारण्यात आला होता। लोकांनी पाठ फिरवल्यामुळे मंडपातील खुर्च्या रिकाम्या राहिल्या। या ठिकाणी शासकीय योजनांच्या माहिती देणाऱ्या स्टॉल्सवर माहिती घेण्यासाठी कुणीही नव्हतं। ज्यांच्यासाठी लाखो रुपये खर्चून एवढा मोठा घाट घालण्यात आला होता ते लोकच नसल्यानं या उपक्रमासाठीचा सर्व खर्च वाया गेल्याचं दिसून येत होतं। गेल्या काही दिवसांपासून विकसित भारत संकल्प यात्रा ही शासनाच्या योजनांची माहिती देणारी असली तरी हा उपक्रम भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप करत याला ठिकठिकाणी विरोध करण्यात आला। राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली, कोल्हापूर शहरासह आज हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथंही हा उपक्रम सरकारचा आहे की भाजपचा असे सवाल उपस्थित करण्यात आले। तर या बघा, हा जरा बाजावर ताई, हे जे दिसतंय हा तिरंगा आहे। हा रंग तिरंग्याचा आहे का भाजपचा आहे? कलरचं काहीच नाहीये। कलरचं कशाच्या अनुषंगाने तुम्हाला हा कलर तुम्ही सुचवला? प्रत्येक याचं काय कलरचा आता कुठं काही इश्यू नाही आहे आपल्याला फक्त काय आहे यामध्ये मोदी साहेबांचं जे काय आहे, मोदी साहेबांचं आहे का भारत सरकारचं आहे? भारत सरकारचं। मग मोदी साहेबांचं म्हणजे काय? आता जे तुम्ही पंतप्रधानाचे, मला सांगा, तुम्ही पंतप्रधान नावाच्या भारत राष्ट्राच्याच अधिकारी आहात का मोदी नावाच्या एका व्यक्तीचे आहात? भारत सरकारचं। मग भारत सरकारचे असताना हे शब्द असे का लिहिले, याचं कारण मला पाहिजे। या उपक्रमातून भाजपचा प्रचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिमा वर्धन होत असेल तर त्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर का, असा सवाल सुद्धा आता उपस्थित होतोय। कोल्हापूर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला ठिकठिकाणी झालेल्या विरोधामुळेच आज कंदलगावमध्ये या उपक्रमाचा फ्लॉप शो झाला का, अशी चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरू होती। ज्या लोकांसाठी लाखो रुपये खर्चून कंदलगाव इथं हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता यांना त्यांचा काहीच फायदा झाला नसल्यानं यासाठी झालेल्या खर्चाचं काय, असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय।